अदंडीनाथान दाक्रामाला भूमेश्वराच्या लिंबाचा भंग केला. तेथे रस्त्यामध्ये भेट झाली गोरक्षनाथांची. गोरक्षनाथाने विचारलं, काय कुठून आले बाबा तुम्ही, कुठे चालले? आणि मग जगप्रसिद्ध मंदिर भारतात जे सोरटीचं म्हणा आहे, त्या मंदिराला सावली नाही आहे असं ते जगात एकमेव आर्किटेक्चर हे आहे. सोरटी सोमनाथ आणि भारताच्या मध्य केंद्रबिंदूतून त्या मंदिराच्या सर्व मंदिर कनेक्ट होतात. हा झाला ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय ह्या मंदिराभोवती पूर्ण भारत देश फिरतो. त्याची आपल्याला काही मतलब नाही. आता हा सोरटी सोमनाथ भेदन करण्यासाठी अदंडीनाथ निघालेले आहे. गोरक्षनाथ म्हणतात, बाळा तू अपभेदिया, स्वतःला तुझ्याकडे सिद्धी आहे. आप अन्नल वायू त्याला आप म्हणतात. तुझं शरीर आहे का तुझं? आणि म्हणाले, तू परू भेद भेदम को जाय. तुझं घ्यायला चालला माझे सोडते पण. अदंडीनाथ म्हणतात, आपणही भेद्याची बात केव्हा सुनी. तुला कसं वाटतं? भेटले मला माहित आहे. अपभेद्याशी कैसे जाणते. तुम्ही मला विचारता, तुम्हीच सांगा मला कसं ओळखायचं ते. गोरक्ष म्हणतात, देहावरी खांडी झाली तलवार पाण्यातून जाय तसं देहांतून गेली पाहिजे, त्याला अपभेद्या असं म्हणतात, जाणतात. आणि ते मला येते, माझ्याकडे आहे. गोरक्षणी मग आता तिथे त्यांच्या दोघांची चर्चा झाली आणि मग ठरलं कसं असतं ते. गोरक्षणी इंद्राचे खांडे आभा आणले. पहा इतकं सामर्थ्य आहे त्यांच्याकडं. ते असं मंत्र म्हणला की इंद्राचं खंड हातात येतं. आलं ते फटकन. ते धगधगीते खणखणीते लिंगबाण ऐसे आले हातामध्ये त्यांच्या. आणि ते गोरक्ष आल्याबरोबर हाती धरलं गोरक्षाने आणि म्हटले, पोता हाणशी की हाण. माझे पोरा ही भाषा आहे. अदंडीनाथाला म्हणतोय, घे तू माझ्या अंगावर हाण, माझ्या अंगातून जाय, मी हाणतो तुझ्या अंगावर, बरोबर. आणि गोरक्ष ते तयाचा हाती दिले आणि म्हटले, हाण मारते. मग अदंडीनाथ ही गोरक्षाची हानी केले. त्या अदंडीनाथ हा गोरक्षाच्या देहावरती ते हाणलं आणि ते पाण्यातून जाय असे देहांतून गेले. 2-4 वेळेला आणून बघितलं. दोन्ही धडे मागवते तैशीच मिळाली. ते धड, धड शब्द आहे ते. धड तुटे तर आपलं धड, धड आपलं असलं. स्वामींनी किती सुंदर वचन उचललेलं आहे. धडक वे धडक पडे तवर धावा, देह पडे तो सवारी. आपलं धड बी पडत नाही आणि देह बी पडत. आपण प्रथम एका पुरुष संस्काराचे जन्मलेले आहे की नाही. कसले विचार आहेत आपल्याकडे गंदे गंदे. कधी बदल होईल. धड पडेपर्यंत आपण धावू का धर्मासाठी असती परिस्थिती.
छान अपेक्षा आहे. देह पडे तो करावे नामाचं उच्चारण करावे, निमित्त विधी करावा. जगातल्या सगळ्या वाङ्मयामध्ये चक्रधर स्वामींचं वाङ्मय असो, साधू आणि सोप है ना. ढळ पडे तर धावावे धरणीला धड पडे. आपण धावतो पण ते दृष्ट पदार्थासाठी, मान मानण्याचे धड संसारात तिकडं धड पडे तर धावा. थकेपर्यंत लोक पैसे कमवायला पळतात, देह पडे तो करावे संसार करत. दुसरं काय असतील हम दो हमारे दो, संपलं. बा धडाचं काय होतं शेवटी, देहाचं काय होतं. देह आणि धडात काय फरक आहे. धड पडे तो म्हणजे धड काय आणि देह काय. देह तुटत नाही का. देह तुटे तो धावावे, धड पडे तो करावे, असे वचन होऊ शकतं ना. असं का म्हणलेलं आहे स्वामी. धड तुटे तो धावावे, देह पडे तो करा. सुंदर अभिल वाक्य आहे स्वामी. मग धड का म्हणतात. धड पण तुटलं जातं, मोडल्या जातं. देह पण मोडला जातो, तोडला जातो. देह आणि धडात काय फरक आहे. हा बौद्धिक संकेत आहे स्वामींचा. याच्यावरती आणखी चिंतन झालेलं नाही. असं आहे ते. काय फरक आहे चिंतन उद्या सांगणार. धड आणि देह. तैथे ते धड मागवते तैसेच मिळाले. गोरक्ष म्हणितले पुता अधीर झाले आहे जाणी, हे अपभेद्या म्हणतात. साधनेनं हे देह दिव्य होतात. मग तिकडे लाली लोळी भीती तुंबी वगैरे वगैरे या गोष्टी आपल्या आपण आगमाने बांधतात. हे सगळे आता उच्च लेवलचे साधनवंत आहेत. ते अदंडीनाथ म्हणितले आता तुम्ही घ्या, तुमच्या हातात घ्या माले खडग, माझ्या अंगावर हाणा. मग गोरक्षाने खांदी घेतले, अदिंनाथाशी हाणितले, ते दगडावरी उसळ्याचे उसळले. तिलकिया उसळल्या परी भेदेची ना. इतकं धड त्यांनी कसं केलंय, शिष्यासारखं केलं. काहीच नाही झालं त्यांना. गोरक्ष म्हणतात पुता तोरा पिंड काचा आहे, घनाचा घाई चुर होई, तू देह करी जाय. गोरक्षनाथ श्रेष्ठ आहे साधनेमध्ये. ते म्हणतात बाळा तुझं हे पिंड काचा आहे, कच्च आहे रे म्हणाले बाळा. घनाच्या घायाने चूर्ण होईल, तू देह करी जाय. देह इथं देह शब्द आहे, धड करी म्हणले नाही. देह करी अस्थिपरीने देह बांधला पाहिजे आपण. देवतेच्या सगळ्या अमरवळी देवीवळी आहेत. कलियुगी कोणती ओळ येते, ती पिटुकली आहे एवढी एवढी त्यांना झालेली आहे. गोरक्षांना तर किती भाव मारायला ते. ती धोळी दिवळी आता नाही. मग येतात कोणत्या
त्यातल्या हे किती 1/4च येत असते. आता गोरक्ष त्याला म्हणता, बाळा तुझं पिंड कच्चं आहे रे. स्वामींना पिंडाची अपेक्षा, धडाची अपेक्षा नाही. स्वामींना आहे की नाही, स्वामींच्या समग्र या चरित्रात बघितलं, स्वामींना शरीर प्रिय आहे, धड देह आणि पिंड प्रिय. काय गंमत आहे. स्वामीने निर्माण केलेला हा देह, स्वामी भीक मागतात आहे ना, जन्म द्या म्हणतात. जन्म द्यायला ते आहे कटकट होती. मागून मागून काय मागितले, नास्क शरीर, तिथे एका लोट्यामध्ये माती भरल्या जाते मेल्यावर, आहे ना. सर्व सारखंच असतं, खड्डा सारखाच असतो सर्वांना. मोठा मिळून खड्डा बदलत नाही, गरीब साधू मेला मग खड्डा चेंज होत नाही, शेवट सारखंच आहे ना. म्हणून देह, धड आणि पिंड. मग ते देहाला पूर्ण आल्यावर पिंड प्रदान करणार. अवसाचा पिंडावर वेळ आहे. पावसा काय म्हणायचे नेहमी स्वामींना, कडबाड पिंड असं आहे ते. अवसांचे पिंड नाही ते. शेवटी महिमभट्ट म्हणाले, भटवास म्हणाले तिथे नाथोचे देह गेले. तिथं देह शब्द आहे का नाही. महिमभट्टांचं देहावसान, धडावसान म्हणत नाही तिथे. धडाला काहीतरी वेगळं म्हणायचंय स्वामींना, आणि पिंडाला, देहाला काहीतरी म्हणायचं. एवढी चिंतनाची गरज तरी काय. आता काय ओढलं आहे ते सरळ सरळ चालू द्यायचं आपलं. जिंदगी काळक्रमाचा बरं. इष्टानिष्ट विधी, प्रेमाच्या क्रिया घडल्या नाही घडल्या, आपल्या आपल्या टोऱ्या मोऱ्यात राहायचा काळ आलेला आहे. आपलं आपलं काळ किती बदल, बोध असून सुद्धा आपण ती क्रिया करत नाही. हे देह धड आहे आपलं असलं. अनेक श्रुती स्मृतीमध्ये आपल्या आणि तिकडे पण हाच दोष आहे. तिथे पण इथे तेच चाललेलं, दोघांचा जो संवाद चाललाय, देहात अंधाराचा चाललाय. किंवा कुठं यात तुला जमलं नाही म्हणाले, या तू देह कर बरं म्हणाले, काय तू सोडते संवाद वेगळा चाललाय, तू स्वतःच कर ना अगोदर. इथे महिमभट्ट सांगतात तुम्हाला, गोरक्ष तो अमर ओळीचा, अदंडीनाथ तो वज्र ओळी. मग अदंडीनाथ हे दोन शब्द महिमभट्टाने माहिती दिली तुम्हाला. मग सर्वज्ञ कथा सांगतात. अदंडीनाथ गोरक्षाला म्हणतात, अयासू तुम्हाशी देहविद्या झाली ते माझं सांगा. गोरक्ष म्हणतात, तू एळापुराशी जाय. पहा, आपण एळापूरच्या वेळेमध्ये चिंतन करतो. ते म्हणतात, तू गोरक्ष म्हणतात, तू एळापुराशी जाय, क्षेपणीत वेद उच्छेदले असते ते तू प्रतिष्ठी. क्षेपणिक कोण आहेत नाही तसं आहे तुम्हाला. किती क्षेपणिक होते, तिकडले क्षेपणिक जर इकडे आले तिकडं पण क्षेपक साहित्याची निर्मिती झाली ना. क्षेपणिक तेव्हा आले सांगता तिथं जाय बरं तू. क्षेपणिकांनी वेद उच्चारलाय म्हणजे
उच्चारण करतायत वेदाच्या मूल्यांचं, तत्वाचं, आचाराचं, विचाराचं, तर तू ते जाण, तिथं तू ती वेदाची प्रतिष्ठा कर. तेथ साधने रिगावे आणि तुझ विद्या. आता हे शब्द ब्रह्म काम करतोय तोंडातूनच्या मुखामध्ये. स्वामींच्या शब्दांना आता कसं आपण काय केलंय, माती माती करून टाकली स्वामींच्या वचनाची. या साधा विद्यावंत आहे, काय म्हणून राहिला तो, ते तर साधने रिगावे आणि तुझ विद्या होईल. मी तर मला जी विद्या आहे ना, ते काम कर, तुझी विद्याला थोडक्यात तुझी प्रतिष्ठा कर, तुझा तुझ विद्या ही अशी मला होईल ना, आता पाण्यासारखी अपभेद्यासारखी विद्या होईल तुला. नीट म्हणाली चौरंगीनाथाचं पण कसं आहे की नाही, त्यांना कोण भेटले होते, चौरंगचे हात पाय करून डोक्यावर खेळा ठेवली, बाग खेळे काम माझ्या खाली सावलेली गेला. जळाला सुद्धा ज्ञान केलं की हुकुमत असा आचार पाहिजे. सूर्य सुद्धा थांबवत नाही, दत्तात्रय प्रभूंना कोण भेटलं, ते स्वर्गातून पोटी आणली, सांगतील चक्र करण्यात आहे. हळूहळू स्वामी सर्व ज्ञान करताय, धीरे 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 धीरे. मग आदंडी म्हणितले हो काय, म्हणून गोरक्षाशी शिक्षा केली आणि निघाले. मग ते यापुराशी आले. स्वामी म्हणतात ते संत इथे आले, या मळ्यात राहिले. हा रायाची राणीचा उपहत मळा, ते मळाचे उल्लिंग, ते रायाचे राणीची मळा आहे. आता तो राणीसाठी तो रिझर्व आहे म्हणाले, उपहत मळा आहे. म्हणजे ती राणी फुलं वाहते म्हणाले आपल्या गुरुला, आहे की नाही. ती फुलं तिच्या केसासाठी लागतात. गजरा उरलेली फुलं तिच्या पूजेसाठी जातात. फुलाला काय माहिती आहे की नाही, कुठं चालला होता, प्रेतावर चालला होता, देवावर चालला. फुलं ती जसा तो मळा आहे तो, आणि मळाची उल्लिंग मेंबरताने मागितले रुद्रपूरला, हा शब्द इथे येतो. मळाचे उल्लिंग ते रायाची राणी. म्हणजे काय काय शब्द घ्यायचा, तुम्ही तिथं काय सांगितलं, माझं उल्लिंग द्यावे मेंबरताने तिथं मागितलं अबाईच्या श्री बाबांनी. आपण जर सेवादासचा अर्थ घेतो, इथे वेगळं सांगायचंय पण उल्लिंग शब्दाचा अर्थ. आतापर्यंत आपण तेच फिट केला उल्लिंग. इथे काय म्हणायचे, या मळाचे उल्लिंग ते रायाची राणी शिवाय. जे फुलं वगैरे फळं ते सेवेसाठी जातात राणीच्या, असं मी पण ते सांगतो तुम्हाला. चैत्र वैशाख मासू तपत असती, स्वामी सांगून राहिले आता. चैत्र वैशाख मास तपतोय आणि या माळाची अवघी पाणी सुकलिया होत्या, अवघ्या खराटा झालिया, झाडं झुडं सगळे वेली. आणि ते आदंडीनाथ जेव्हा त्या मळ्यात आले, त्या दिवसापासून अवघी फळू लागली. विहिरी आटल्या होत्या, ते उदके ओसंडू लागली, आणि अनेके काळी फुले फळे येऊ लागली. मायनी सेव घालू लागली, आणि या पृथ्वी हागा जे नाही जे काळी ती फुले फळे कैची. हे आपलं पुरुषाचं सामर्थ्य असतंय. त्या माळ्यामध्ये आता आदंडीनाथ विराजमान आहे.
निसर्ग बदलून टाकणं बरं. आपण गेल्यावर सुकून जात आहे ते सुकल्या जाईल आपल्याला. ते आल्याबरोबर पाणी वाहू लागलं, झाडे, फळ, फुलं, सुगंध, सगळं पल्लवी आली, सगळं गार वाटायला लागलं. आपल्याकडे पण ते आहे. आपण त्या गावाला जाऊ म्हणून लोक उपदेश, लोक चातुर्मास देतात, या सार्थासाठी देतात. देव पण घडतो आणि सगळं शुद्धीकरण होतं, शेताचं सगळं पवित्र होतं, झाड वाडा सगळी बरकतच बरकत येते. आता पण चालू आहे ते कार्य. त्या शेतात जिथं मार्ग राहिला तिथे 100 ते 2 शिवपती गवतात लगेच. असं आत्ता पण आहे. आता या काळाला पण चालू आहे. आपण तर तेवढ्या क्वालिटीतले नाही. हे असं झाल्यानंतर त्या राणीला खूप आश्चर्य वाटतं. म्हणाले, बाई कुठून आणलं ग तू माळीनबाई? ती म्हणते, अहो राणीबाई, आमच्या मळ्यात पुरुष आले असते, ती देऊन अवकाळा अवघी फुले फुलली, विहिरीत पाणी सांडू लागले आम्हाला तोंडावर येऊन. मग ती राणी म्हणते, तया त्याशी म्हणा, जे रायाची राणी तुमच्या दर्शना येणार आहे म्हणाले, विचारून घ्या बरं, यायचंय मला जायचंय. विचार कर, तुझ्यासोबत मी दासी देते, तिच्यासोबत निरोप दे. मग तिनं विचारलं. ते म्हणतात, पुरुष अदंडीनाथ येती तर हे शब्द सिद्धी असते म्हणायचे शब्द. इथे तुमचे नेमके अन्न नाही म्हणजे काय? शब्द सिद्धी. हा काय आपले बोलेल, हा इच्छेच बोलेल, हा शब्द सिद्धी. त्याला नागदेव भट्टांना वेद दिला, शब्द. आपल्याला ब्रह्मविद्या देता, शब्द. बरं, शब्द ज्ञानाचा आचार सांगायला तुम्हाला. हा गेला बस कळत, कुठीकडे गेलं की आता हे की नाही, आपण त्याला वेगळं समजून राहिलो. आचार 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 आचार. तुम्हाला अगोदर शब्द संग्रहच नाही स्वामींचा. शब्द ज्ञानी आहात ना, शब्द ज्ञानाचं योग तुम्ही अनुष्ठवले का? मग ते अध्यात्माचं एक गूढ रहस्य ते दिसतंय बघा. सगळं शब्दानेच बांधता जातं. ते काय म्हणता, येती तर येतो. साई भट्टाला म्हणाले, येईल तर शब्द आहेत ते. सगळं असंच आहे. चरित्र पण असंच आहे की नाही. ते अंधार पडला, आता मी कसं जाऊ स्वामींच्या सेवेसाठी निघालो, तर काय झालं, लगेच दिसते रोज डोळे, लाईट, प्रकाश, डोमेजांची लिहायची आपल्या देवाची बर का, आपल्या देवाची लिहायची. किती आपण मागे गेलो या साधनेत वाचून. ते सगळं आश्चर्य वाटलं. आणि ते म्हणतात, हो एक असं येऊ दे. त्या दासीनं राणी पुढे सांगितलं, तशी तिथे राणी पायीच निघाली. राणी आहे ती राजाची. श्रीमंत बायांचे खूप आवड असते, घराच्या बाहेर पडणं आवड. रायाची राणी आहे ती. दुःख, संकष्ट, विघ्न, संसार तुमच्याकडे जे चालून आलेलं आहे ते त्यातलाच प्रकार आहे. त्याला कसं संभाळता आपल्यावर अवलंबून आहे. निर्मिती कशी करायची, त्यांच्या नशिबात काय आहे. आमचा काय, आमचा 2-3 दिवसाचा सहवास आहे. आम्ही प्रेम करतो, सर्वात प्रेमाची भाषा असते आमची. देवाच्या कृपेने काय थोडं होत असतं ते आपण विधी करतो आणि जीवनात आमूलाग्र बदल. दुसरा कसल्याही विषयाशी संबंध असतो. त्याला अन्यथा ज्ञान, विपरीत ज्ञान घेणारे लोक भरपूर असतात. आपण काय जोडायचे देहामध्ये? धड स्वामींसाठी करायचं ठेवलं. स्वामींचं धड आहे ना,
धड शब्द समजला की मला अध्यात्म समजेल एका दिवशी. आपण देह आहे, देह आणि देही या समजतो. चक्रावून जायचंच आहे की नाही माझ्या कुठे ऐकणार माणूस चक्रावून जाईल. घोडा आणि देह काय म्हणताय. आता इथे तोच विषय आहे. ते धड निघालेला आहे राणीचं. कसं निघाली राणी? पायी निघाली. हाती झारी आहे. बटकीचे डोई येती कणक पर्यायी पूजा द्रव्ये. किती भाग्याचे असेल ते राणी. तिला सगळे वचन स्वामींनी भेट दिलेले आहेत आपल्याकडे. निमित्त हिच्या कथेच आहे, घडलेली कथा आहे. थोडे मोठे हिरे, माणिक, मोती, कणिक, पर्याय, पूजा द्रव्ये आणि ती ऐशी चाललेल्या रस्त्यानं आली, दंडवत केला आणि ती म्हणते अगंडीनाथांना जी मला उपदेश केले त्याने ते पाय धुतले, पूजा केली आणि उपदेश दिला. आता हा उपदेश कसा देतात हा आपापल्या ज्ञानाने ओळख. आणि मग निघाल गुरुमंत्री ऐसे प्रत्येही करी. मग आपण गेली. असा त्याचा नित्य नियम सुरू झाला. गुरुचरणी हे असं ओढाणा वगैरे जी शब्द येतात तिथून जन्म आली काय. कोण म्हणलं ते? नाथ संप्रदायात ती गीत आहे आपल्या पंथात. मूळस्थान भिड बांधो हो. ते शब्द इथले आहेत. इथले म्हणजे नाथ संप्रदायातले ते. मूळस्थानी भिड बांधो हो डोळे. तुम्ही ते भजन म्हणत नाही रे कोणी, म्हणत खूप छान आहे. मूळस्थानी भिड बांधण्याने म्हणजे काय करायचे? आता धड बांधण्यावर अशा प्रकारे ती राणी ते अदंडीनाथ आणि त्यांच्या दोघांचा संबंध वाढला. उठणं बसणं वाढल्याची कळतात लोक. त्याला काही घ्यायचं नसतं. लगेच संशय, लगेच आरोप सगळं चालू राहणार. ही बातमी स्वामी आता सांगतायत कसं कसं झालं. आणि तो जो राजा आहे देवगिरीचा राजा, तो क्षेपणिकांचा शिष्य, तो रायाची भक्ती करी आणि अदंडनाथाची भक्ती करी. आणि आता हे क्षेपणिकांना असं म्हणलं, अरे म्हणाले हे तिकडे गेली म्हणाले बायको याची. एक दिवस रावत्या ते अवंतू गेला. तो ते म्हणजे राया आम्ही तुझी अवंतनेने, अवंतन शब्द आहे. अवतन खेडेगावामध्ये म्हणतात अवतन घेऊन या गावाला जेवायचं. जेवायचं अवतन द्यायला गेला ते क्षेपणिक हुशार आहे. ते म्हणतात राजा आम्ही तुमच्याकडे येणार नाही जेवायला. राय म्हटले ते का? क्षेपणिक म्हणता राया तू आमची जे सेवा करायची ते कपटाने करतो. आलं बघा कपट कसे येते विचाराचं खैमा मानतात. कपटी आहेस म्हणाले तू. हा राजा म्हणतो काय झालं? क्षेपणिक म्हणतात मळा एक जोगी आली असती, तुझी राणी तयाच्या ठया जात असे तर तू वारशी ना तिला. गावात दोन बायला म्हणाले तुझी राणी आणि का पुरुषाची सेवा करत असे. आणि ती जाती म्हणाले तिकडे एकांतात बसती जाऊन. तुला काय आहे का नाही सेवा करती. हा तू आमची सेवा करायचं सोंग करतो काय. तरी स्त्री पुरुषा ते एकोची धर्म व्हावा. धर्म सांगतात क्षेपणिक. स्त्री आणि पुरुषाला एकच गुरु पाहिजे म्हणाले. राया म्हणतो ते मी नाही मला माहित ना बा म्हणाले माझी राणी कुठं जाते. मग राय राणी येते पुसले तुम्ही म्हणे पुरुषाच्या दर्शना जात असा. ते म्हणते ना जाऊ आमचे गुरु मळा असते. आमचे गुरु आलेले आहेत म्हणाले आम्ही उपदेश घेतलाय त्यांच्या दर्शनाला मी दररोजच जाते आणि जाणारच आहे म्हणाले. बाई मोठी संकल्प दिसते.
दृढ विचारांच्या बाया असतात. राजा म्हणतो आजपासून जायचं नाही, आता नव्हता. म्हणते का? ना नव्हतो कैसी? राया म्हणतो तुम्हा एक मार्ग व्हावा, तुम्ही तयाच्या छाया नव्हता हवे. ती म्हणते ना, आम्ही व्रत घेतले, आम्ही तयाचे दर्शन घेतल्यावांतून जेवण नाही. राजा म्हणतो हो का, तर आता जा, आज जाऊन पहा म्हणाले, बघतोच तुला. आता हे भांडण वाढलं, मोठं झालं, बघ म्हणाले तो जाऊन आता. आणि मग राजाने तिच्या दारवंठ्यापासून अदंडी नात्याच्या मळ्यापर्यंत दोही बाजूनी वाटोवाटी मळा विहिरी राऊत पायी खंडे भाली आसी मारावया राखणे घातले. आता हे महाभारत सुरू झालं. चांग निळवडी केली, दयाग्र पडी होईल त्याने मारा. राजाने आदेश केलेला आहे, जिला दिसत अशी दिसत मारून टाका. ऐसा निरोप अवघ्या दुधला. अशा प्रकारे आता राणी जाते दर्शनाला पाहण्यासाठी. राजा पण आता तयारीतच म्हणाले, कशी जाते बघतोच तुला.